मित्रांनो, सप्रेम जय भीम. आपण पाहत आहोत प्राचीन भारतातील विषमता. लोकशाहीचा उदय प्रथम ग्रीसमधील अथेन्स या नगरीत झाला व त्याची परिणती रोममध्ये झाली आणि अर्वाचीन काळात तिचा खरा विकास ब्रिटनमध्ये झाला. एकीकडे जगात अशा प्रकारे लोकशाही प्रणित शासन यंत्रणेचे स्थित्यंतर घडून येत होते, तर भारतात वर्णव्यवस्थेचा विळखा अधिकच घट्ट होत चालला होता. जातीभेदाने सारी समाज व्यवस्था पोखरून निघाली होती. चांडाळ हा ब्राह्मण क्षत्रियांची बरोबरी करू शकत नव्हता. ब्राह्मण आणि शूद्रांना वेगवेगळे कायदे होते. शूद्राला आपली जात बदलून ब्राह्मणाची किंवा क्षत्रियांसारखी प्रतिष्ठा मिळवणे अगदी अशक्यप्राय होते. भारतातील गणराज्यात लोकराज्यासाठी अनुकूल असलेली समता कुठेही नव्हती. लोकशाहीच्या मूलभूत सिद्धांताचा कस त्यांना लावला तर असे दिसून येते की भारतात जन्मनिष्ठ विषमता अधिक प्रमाणात होती. गौतम बुद्धांनी जातीभेदाला पूर्णपणे नष्ट केले होते, परंतु त्यानंतर शंकराचार्यांनी पुन्हा ते प्रस्थापित केले.